आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जानू घरात नसल्यामुळे सगळीकडे जानूला शोधत असतात. पण जानू नेमकी कुठे गेली असेल? त्याच वेळेला अगं ती आर्टिस्ट आली नव्हती, तर जानू आता तिला शोधायला तर गेली नसेल ना. मग जयंत म्हणतो की हो, मला तिचं घर माहिती आहे, मी बघू का जाऊन. आता ना सगळ्यांच्याच विचार येत असतात मनामध्ये की कुठे गेली असेल जानू, कुठे गेली असेल. सगळेजण इकडे तिकडे आता तिचा शोध घेत असतात, पण कोणालाही काहीच समजत नसतं की जानू नेमकी कुठे गेली आहे. तर जानू असते इकडे विश्वासोबत, आणि विश्वासोबत ती जेव्हा असते ना तेव्हा मात्र तिला आता जयंत बरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत असतात. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टी आठवत असते ना तेव्हा ती म्हणत असते की त्या दृष्ट माणसासोबत मला नाही राहायचं आहे. एवढं भयानक असं काम झालेलं आहे ना की मला नको वाटतंय, नको. मला त्याने खूप जास्त त्रास दिला आहे. तिला आता एकूण एक क्षण आठवतात की त्याने तिला कसा त्रास दिला होता, आणि मग तिने काय काय यातना भोगल्या होत्या. तिने उडी मारली होती पाण्यामध्ये, ते सुद्धा आता तिला आठवू लागतं. आणि मग सगळा विचार करूनच ना आता मात्र नकोसं झालेलं असतं. तिला कळत नसतं की ह्या सगळ्यामध्ये काय करावं ते. मग आता ती रडत असते आणि ती म्हणत असते की मला पुन्हा नाही अडकायचं या सगळ्यामध्ये. मग तुला जेव्हा हा सगळा त्रास झाला होता तेव्हा तू खूप दिवस जे आहेस ते विश्वाच्या घरी राहत होतीस. विश्वाच्या घरी तू जेव्हा राहत होतीस तेव्हा तुला तो कित्येकदा भेटायचा प्रयत्न करत होता, पण तुला राहायचं नव्हतं त्याच्यासोबत. पण तरीसुद्धा तू या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या विसरून पुन्हा लग्नाला तयार झाली आहेस. तर ती आता रडत असते आणि ती म्हणत असते की मला नको आहे, मला ह्या सगळ्या काही गोष्टी नको आहेत. आणि असं बोलून आता ती जोरजोरात रडत असते. आणि त्याच वेळेला आता जो विश्वा तिच्या बाजूला उभा असतो तो तिला सावरत असतो आणि तिला म्हणत असतो की नको त्रास करून घेऊस तू स्वतःला. मग त्याच वेळेला इकडे मात्र विश्वा आणि ते डॉक्टर बरेच प्रयत्न करत असतात, कारण त्यांच्या प्रयत्नाने आता जानूला सगळ्या काही भूतकाळातील गोष्टी आता अगदी समोर स्पष्ट दिसू लागलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी स्पष्ट दिसतात ना तेव्हा मात्र आता ती खूपच जास्त खुश असते. आणि तेव्हा मात्र इथे विश्वाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण विश्वाना बिचारा लय प्रयत्न करत होता की तिला काही गोष्टी आठवत आहेत का त्याचा. आणि आता या सगळ्या गोष्टी एक एक करून आठवायला लागलेल्या असतात. पण तेवढ्यातच ना श्रीनिवास बरोबर तिथे येऊन पोहोचतात. आता श्रीनिवास इथे कसे येऊन पोहोचतात काहीच कळत नसतं, पण आल्या विश्वाच्या जोरात कानाखाली लगावून देतात आणि म्हणत असतात की तू हे लग्न मोडण्यासाठी कुठच्या थराला जाणार आहेस रे, अजून किती काय करणार आहेस आणि कशासाठी, का म्हणून करतोयस, माझ्या मुलीला का त्रास देतोयस, असंही म्हणून श्रीनिवास आता वैतागत असतात. त्याच वेळेला श्रीनिवासांना तो म्हणत असतो की नाही काका, समजून घ्या. पण त्याच वेळेला श्रीनिवास म्हणतात की तुला ना लग्नाला यायची सुद्धा गरज नाही आहे, तू जे काही केलेस ना ते अक्षम्य आहे. म्हणजे तू जानूची मेमरी परत येण्यासाठी जे काही प्रयत्न करतोय, जानूला जयंतच्या आयुष्यात ना काढण्यासाठी ते चुकीचे आहेत. आणि मुळात तू तर सांगतोस की तुझं प्रेम आहे तिच्यावर, हे प्रेम असतं का? प्रेमात अशा चुका करतात का? आताच्या आता निघ इकडनं, असं बोलून विश्वाला ते तिकडनं घालवून देतात. तर तिकडे आता श्रीनिवास आणि त्याचसोबत जानू असते आणि जानूला ते म्हणतात की जानू तुला बरं तर वाटतंय ना? तर जानू म्हणत असते की हो, मला आता बरं वाटतंय. आणि त्याच वेळेला जेव्हा आता ती म्हणते की मला बरं वाटतंय तेव्हा आता तिला घेऊन गेलं जातं. तर जयंत उभा असतो आणि जयंत विश्वाला म्हणत असतो की तुझं काय चाललं आहे, तू सगळं काही मुद्दामून केलेस, माझ्या जानूला कुठे ठेवलेस. पण विश्वा आता त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, कारण विश्वाला आतमध्ये असतानाच बाबांनी खूप जास्त सुनावलेलं असतं आणि उद्या लग्नाला सुद्धा हजर राहू नकोस असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र विश्वा बिचारा एकटाच खूप जास्त रडू लागतो, कारण त्याने भरपूर प्रयत्न केलेले होते जानूला या सगळ्या काही गोष्टी आठवण्यासाठी. पण जानूला काही गोष्टी आठवल्या होत्या, पण इथे मात्र श्रीनिवासांनी स्वतःला खूप मोठा गैरसमज करून घेतला होता. जानूला जेव्हा ते आता घरी घेऊन येतात तेव्हा मात्र लक्ष्मी म्हणत असते की अहो, आज हळदीचा दिवस होता आणि हळद लागलेल्या अंगाने बाहेर जायचं नसतं, पण तरीसुद्धा ही मुलगी बाहेर गेली. आता घरी आल्यानंतरसुद्धा जानू शांततेत असते आणि जानू इकडे तिकडे बघत असते, तिला सुधरत नसतं की काय करावं ते. आणि त्यातच ना इकडे मात्र आता जो जयंत असतो त्याला सुद्धा तिच्याशी बोलायचं असतं, पण त्यात महत्त्वाचं जानूला जयंतला काही प्रश्न विचारायचे असतात. आणि त्यासाठी ती म्हणत असते की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, मग तुम्ही माझ्यासोबत माझ्या रूममध्ये या.
असं बोलून ती आता त्याला रूममध्ये घेऊन जाते. मग दुसरीकडे सगळ्यांनाच टेन्शन येतं की जानूने ह्याला रूममध्ये का नेलं असेल. मग इकडे सगळ्यांनाच भुका लागलेल्या असतात, पण जानू घरात नसल्यामुळे ना कोणीही अजूनही जेवलेलं नसतं. रूममध्ये घेऊन गेल्यानंतर जानू आता त्याला प्रश्न विचारू लागते आणि जानू त्याला म्हणत असते की मला आता सांग की मला विश्वाने ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या खऱ्या आहेत का? तू क्रिमिनल आहेस का? तू आतापर्यंत काय काय केलं आहेस हे सगळं काही आता विचारलं जातं. त्याच वेळेला तुला माझ्याबद्दल मुद्दामूनच त्याने तसं सांगितलं असणार आहे. मी ओळखतो ना, मी सगळ्या काही गोष्टी ओळखून आहे, पण तू तू नको काळजी करू. मला माहिती आहे माझ्याबद्दल तर तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगणारच, पण तू मला विश्वासाने हे सगळं विचारलंस ते बरं केलंस. असंही बोलून ना आता मात्र तू ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर तिला असं दाखवत असतो की तो किती चांगला आहे. आणि जेव्हा तो ह्या गोष्टी सांगतो ना तेव्हा मात्र आता जानू शांतपणे त्याचं ऐकत असते. आणि जानू त्याला हे सुद्धा म्हणत असते की मग मला विश्वाने हे सगळं का सांगितलं? अगं विश्वाने तुला ह्यासाठी सांगितलेलं असणार आहे की त्याला आणि तुला माझ्या मनातनं काढायचं होतं. जानू आता विचार करत असते की खरंच मी याचा स्वीकार करू का? त्यावेळेलाच आता नेमकी ना तिकडे भावना आलेली असते आणि भावनाने नेमकं आता हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. त्यामुळे आता भावना ही जयंतला सांगत असते की तू तोपर्यंत बाहेर मी बोलून घेते. मग आता ती बाहेर गेलेली असतानाच इथे आता बोलून घेतलं जातं. जेवणं वगैरे होतात. मग त्यानंतर लक्ष्मी तिच्या डोक्याला तेल वगैरे लावून देत असते. तेल वगैरे लावून झाल्यानंतर इथे मात्र जानू म्हणत असते की आई कशाला ग, मला ना झोपायचं आहे ग, नको ना ग एवढं तेल लावू. आणि तसंही तुला माहिती आहे ना उद्या आम्हाला छान तयारसुद्धा व्हायचं आहे, मग हेअरस्टाईल होणार नाही. अगं आई करते ना, करू दे का आईला सगळं काही, असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या करून दिल्या जातात. मग जानू आईसोबत गप्पा मारत असते. आई म्हणत असते की नंतर चांगली काळजी घे हा केसांची, असं देखील आता सांगितलं जातं. मग जानू म्हणत असते की आई तू काळजी करू नकोस ग, मी आहे ठीक. आणि आता त्या बोलत असतात दोघीही. तेवढ्यातच भावना तिथे येते. भावना म्हणत असते की खरंच ना या सगळ्या गोष्टी आई तू तिच्याबरोबर करतेस, मस्त लाड चाललेत हा तुमचे, असंही बोलून आता भावना त्यांची मजा मस्करी करत असते. भावनाला सुद्धा आता बरं वाटत असतं की जानू काही झालं तर रिलॅक्स आहे, पण आता भावनाला बोलायचं असतं जानूसोबत आणि म्हणूनच खास करून ती आलेली असते. कारण तिने काल जयंतचं आणि ते बोलणं ऐकलेलं होतं ना. मग आता जेव्हा ती तिला बोलायला येते तेव्हा ती म्हणते की मगाशी सॉरी, पण मी तुझं आणि जयंतचं बोलणं ऐकलं, त्यासाठी मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. मग आता मला कळतंय तुला आता लग्न होतंय म्हणून थोडं टेन्शन आलेलं असणार आहे, या सगळ्या गोष्टी मी ओळखते, पण नको टेन्शन घेऊ. लग्न होत असताना मुलींना अशा सगळ्या काही गोष्टी वाटत असतात की आपलं लग्न झाल्यावर कसं होईल काय होईल, पण सगळ्या काही गोष्टी ना नंतर ठीक होतात. मी तुझंही तसंच सांगते. आता आपल्याला तसं वाटतं पण नंतर सगळ्या काही गोष्टींना एकदम छान होतात, असंही आता म्हणून ती तिला सावरून घेत असते. भावनाने एवढं छान समजलेलं असतं. दुसरीकडे आता रेणुकाला ऑनलाईन भाज्या मागवायच्या असतात आणि मग ती म्हणत असते विराजला की मला भाज्या मागवायच्या आहेत, मला जरा शिकव ना. मग त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की काय गाई तुला 10 वेळा शिकवायचं, त्यापेक्षा ना मी एक काम करतो, तुला ना मी ऑनलाईन मागवून देतो. तेवढ्यातच तिथे आता आलेला असतो तो म्हणजे सिद्धिराज. सिद्धिराज या सगळ्या काही गोष्टी ऐकतो. सिद्धिराज ऐकल्यानंतर तो म्हणतो की काय झालं, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आई आपल्याला हाताला धरून शिकवायची, एक गोष्ट नाही 10 वेळा गोष्टी शिकवायची, आणि तरीसुद्धा आपण आईला आता असं म्हणतोय. मग आता अधिराजला त्याची चूक लक्षात येते. तो सिद्धूला सॉरी असं म्हणतो आणि सिद्धूला म्हणतो खरंच रे, खरंच तू बोलतोयस ना ते अगदी बरोबर आहे, तुझं म्हणणं एकदम करेक्ट आहे. मलाही असं वाटतं की माझं चुकलं आणि आईची तो माफी मागू लागतो. आणि दोघंही मुलं आता बसतात आणि लगेच शिकवायला सुरुवात करतात. मग आता ऑनलाईन भाज्या कशा मागवायच्या हे शिकवल्यानंतर इकडे मात्र अधिराज जो आहे तो म्हणत असतो की आता बघ तुला एवढं शिकवलं आहे तर त्याची गुरुदक्षिणा तर मिळायलाच हवी. मग काय हवी तुला गुरुदक्षिणा? मग गुरुदक्षिणा काय हवी आहे हे विचारल्यानंतर तिला तर सांगितलं जातं की आम्हाला ना पावभाजी हवी आहे. मग ती पावभाजीसुद्धा बनवून द्यायला तयार होते, कारण तिला ना आता ह्यांनी शिकवलेलं असतं की ऑनलाईन भाज्या वगैरे कशा मागवायच्या ते. आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त
खुश व्हायला झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता सगळी तयारी झालेली असते, पण जानू आता लग्नासाठी तयार झालेली असते. पण जानू जेव्हा लग्नासाठी तयार होते तेव्हा ती आता असं बोलत असते की तुम्हा लोकांना वाटत असेल की मी लग्नासाठी तयार झालेली आहे, पण मी हे लग्न नाही आहे, मला सूड घ्यायचा आहे. आणि तिने रुखवाताचं सामान ठेवलेलं असतं. म्हणजेच तिला कशा पद्धतीने जो काही जयंतने त्रास दिलेला होता त्या सगळ्या गोष्टी तिला आता एक एक करून आठवू लागलेल्या असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी तिला आठवल्यामुळेच ती आता स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असते. आणि तेव्हाच ना ती म्हणत असते की प्रत्येकाच्या गोष्टीचा हिशोब तर होणारच आहे. आणि मग जुरळ तिला खाऊ दिलेलं होतं ते, आणि त्याचबरोबर तिला दूध दिलेलं होतं, त्यानंतर कपाटात बंद करून ठेवलेलं होतं, या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एकूण एक तिला आठवतात. आणि त्या रुखवताच्या सामानात ती तसं ठेवत असते. आणि हे सगळं बघून वीणा आणि त्याचसोबत भावनाला धक्का बसतो. आणि मग भावनाच्या हातात ना ताटही खाली पडतं. भावनाच्या हातात ना ताट खाली पडल्याबरोबर इकडे मात्र जानू जी आहे ती स्तब्ध होते. पण हे सगळं पडलेलं जयंतचं स्वप्न होतं. जयंतचं स्वप्न असतं. जयंत उठतो आणि जयंत जो आहे तो मात्र आता बघू लागतो. आणि जयंत म्हणत असतो की नाही जानू, हे शक्य नाही आहे. आता काही झालं ना तरीसुद्धा तू फक्त माझी आहेस, माझी, मी तुला कोणाची होऊ देणार नाही. आणि असं बोलून तो आता खूप जास्त रडत असतो. आणि तेव्हाच ना वेगवेगळे जे जयंत कांडकर असतात ते तिच्यासमोर येऊन उभे राहतात. आणि तेव्हाच ना त्याच्याकडे बघून ते हसतही असतात. तेव्हा जयंत म्हणत असतो की तुम्ही माझ्याकडे हसू नका, मला माहिती ना माझी जानू माझ्यावर खूप जास्त विश्वास ठेवते. पण ते सगळे जयंत ना इकडे मात्र या जयंतला नावं ठेवत असतात आणि म्हणत असतात की तुझ्याच्याने काहीच होणार नाही, तुझी जानू आता तुझ्याकडे येते पण नंतर तुझी जानू तुला सोडून नक्कीच जाणार आहे, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे जयंत हा खूपच जास्त भडकलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे त्या सगळ्या जयंतांचं बोलणं ऐकून ना आता मात्र हे सगळं काही असह्य होतं. म्हणून हा जयंत जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणत असतो की बस करा, काही होणार नाही आहे, बस करा, असं बोलून जोरजोरात ओरडणं सुरू असतं. तेच आता इकडे जयंतला वाटत असतं की हे माझं पडलेलं स्वप्न आहे तर ते स्वप्नच राहू दे, काही झालं तरी खरं होऊ दे नको. कारण त्याला आता जानूला त्याला गमवायचं नसतं. जानू त्याच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची होती आणि जानूला गमवलं तर सगळंच माझं हातातून निघून जाईल असं कुठेतरी त्याला वाटत असतं. म्हणूनच मग आता तो रडत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की लग्न म्हणजे जयंतसाठी टेन्शन होतं. कधी एकदा हे लग्न जे आहे ते होतंय आणि जानू आपल्या ताब्यात येते असं त्याला होत असतं. पण त्यासाठी सुद्धा आता बराच वेळ लागणार असतो कारण उद्याचा दिवस बाकी असतो. इथे मात्र विश्वाच्या मोबाईलवर जानूचा कॉल आलेला असतो आणि विश्वाच्या मोबाईलवर जेव्हा जानूचा कॉल येतो ना तेव्हा मात्र आता विश्वा जो आहे तो आता विचार करतो की जानूला खरंच आठवलं असेल का सगळं काही. मग आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच ना लक्षात येतं की नसेल आठवलं सगळं काही. मग आता ती फोन उचलते आणि म्हणत असते की उद्या मला काही झालं ना तरीसुद्धा तू माझ्या लग्नाला हवा आहेस, आज तू आला नव्हतास पण आता त्याला श्रीनिवासाने सांगितलं आहे म्हटल्यावर तो तरी बिचारा काय करेल. पण आता जानू एवढं बोलते म्हटल्यावर आता मात्र त्याला तिथे यावंच लागणार असतं. मग जानू ही कोणाशी तरी आपलेपणाने बोलते हे श्रीनिवासांना कळतं. मग श्रीनिवासांच्या लक्षात येतं की दुसरं तिसरं कोणी नाही तर नक्कीच ना या विश्वासोबतच बोलत असणारे श्रीनिवास आता आलेले असतात आणि ते आता येऊन आमंत्रण देऊ लागतात की चल बाबा बाहेर जेवायचं आहे. मग असं बोलूनच ना ते आता तिला घेऊन जात असतात. मग जेव्हा ते बघतात ना तेव्हा त्यांना समजतं की ही एवढं बोलते एवढं छान म्हणजेच नक्कीच ना त्या विश्वासोबतच बोलत असणार आहे कारण ती विश्वालाच एवढं आपलेपणाने बोलते हे सुद्धा लक्षात आलेलं असतं. पण दुसरीकडे आता विश्वाला अशी अपेक्षा असते की काही झालं तरीसुद्धा ह्याने आठवायला हव्यात गोष्टी. पण आता या जानूच्या काही लक्षात येत नसतं. म्हणूनच आता राग मात्र विश्वाला येत असतो स्वतःचाच कारण त्याने बरेच प्रयत्न केलेले होते पण ते प्रयत्न अयशस्वी झालेले होते असंच आता वाटत होतं. पण दुसरीकडे मात्र आता जानू फोन ठेवत असताना म्हणते की उद्याचं लक्षात ठेवायचा, तुला यायचं आहे असं बोलून कसाबसा आता फोन ती ठेवत असते कारण बाबाही आलेले असतात बुडवायला. मग
आता बाबा बोलवायला आलेत म्हटल्यावर पटकन तिला जायचंसुद्धा असतं. मग तेव्हा इकडे लक्ष्मी बाहेर उभी असते आणि तेवढ्यातच काही लोक येतात, म्हणजे जी कॅटरिंगची आणि मंडपवाली लोकं असतात तिनं आता पैसे मागायला आलेली असतात. आणि जेव्हा ते पैसे मागायला येतात ना तेव्हा त्यांना ना लक्ष्मी सांगत असते की तुम्हाला ॲडव्हान्स दिले आहेत ना, आता लग्न वगैरे झालं की उरलेले पैसे बाकीचे देऊन टाकतो. पण ती माणसं ऐकत नसतात, आमची पण मजबुरी आहे, असं करू नका असं म्हणून पैसे मागू लागतात. त्यावेळेला आता तिथे श्रीनिवास येतात आणि श्रीनिवास म्हणतात की थांबा एक मिनटं, पैसे आहेत ना, मी देतो पैसे. आणि असं बोलून आता त्याने पैसे सगळे काही जे आहेत ना ते देऊन टाकलेले असतात. आणि मग उरलेले पैसे दिल्यानंतर मात्र आता इकडे लक्ष्मी बोलत असते की काय गरज होती हो, पण काय करायचं आहे, ठेवून तरी पैसे देऊन टाकले तर तेवढंच बरं ना, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा लक्ष्मी विचारत असते की हे पैसे एवढे कुठून आणले तुम्ही. मग ती सांगत असते की त्यात काय, अहो आपले पैसे होते का हे. मग श्रीनिवास म्हणतात की हो हे आपलेच पैसे होते, ते काय येत ना, पैसे जे आहेत ते घरातच होते, एवढं गिरणीचं काम केलं होतं, तेच पैसे साठवले होते आणि मग तेच पैसे दिले, एक्स्ट्रा काहीच नाही, काळजी करू नकोस असं देखील आता म्हटलं जातं. तिकडे मात्र आजीचे कांड सुरू असतात. आजी म्हणत असते की कधी काय करणार आहेस ग, चाललंय की नाही तुझं काय, का फक्त म्हणायचं म्हणून आपलं बोलायचं. हो हो करते ना मी कामं माझ्या परीने, मला जेवढं जमतं आहे ना तेवढ्या सगळ्या काही गोष्टी मी करते. मग आता कधी करणार आहेस सगळं, अगं फक्त बोलतेस पण काही घडत नाही आहे. मग आता मात्र नीलांबरीने तिचा जादू दाखवायला सुरुवात केलेली असते, कारण नीलांबरीला काही झालं ना तरीसुद्धा आपल्या खरा जन्म दाखवायचा असतो. आणि यासाठी तिने आता एका बाईला फोन केलेला असतो, म्हणजेच तिला आता मुद्दामून ना भावनाला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अडकवायच्या असतात, म्हणूनच तिचं हे प्लॅनिंग सुरू असतं. दुसरीकडे आता जयंत तयार वगैरे करून येतो. जेव्हा जयंत तिथे येतो ना तेव्हा जयंतला विचारलं जातं की हे काय एकटाच आलास का, तुझा तो मित्र नाही आला का. त्यावेळेला जयंत म्हणतो की त्याला बरं नाही आहे. अचानक कसं बरं नाही आहे, अरे मग आधी तरी सांगायचं होतंस ना, तू एकटाच आलास का असं आता त्याला सिद्धू विचारतो. हो मी एकटाच आलो. अरे आधी तरी बोलला असतास तर छान वरात काढली असती रे आपण. नाही मला ते काय ना आता सवय झाली आहे ना असं एकट्याला यायची, म्हणूनच तर ना. तो जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा लक्ष्मी म्हणत असते की अरे त्यात काय एवढं, असं काय बोलतोस, आता पुन्हा असं कधी बोलू नकोस हां, कारण आम्ही आहोत ना, आम्हाला प्लीज असं काही बोलू नकोस, आता आम्ही तुझे कुटुंबच आहोत असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय इकडे आता छान तयार वगैरे होऊन जयंत आलेला असतो आणि आपला जयंत खरंच ना खूप छान दिसतोय ना असंही आता म्हटलं जातं. आणि तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता नवी नवरी कुठे राहिली, अजूनही कशी काय आली नाही असं देखील म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे आता तयार व्हायला भावना जी आहे ती वेळ करत असते. तर इकडे सिद्धू गेलेला असतो आणि सिद्धू पाहतो आणि भावनावर बघूनच ना त्याचा आता एकदमच काही काळीज नुसतं वर खाली होत असतं. त्याला आता कळत नसतं की काय करावं ते, आणि त्यामुळेच ना तो एकटक तिच्याकडे पाहत असतो. तेच आता तिच्याकडे पाहत असताना तो म्हणत असतो की खरंच ना खूप सुंदर दिसतेस आज, आणि असं बोलून तो तिचं कौतुक करत असतो. तेच दुसरीकडे आता भावनाचा फोन वाजतो आणि भावनाचा फोन वाजल्याबरोबर भावना चकित होते की आता मी तर ऑलरेडी रिपोर्ट सगळे केलेत, मग आता फोन कोणाचा आला आहे. मग आता ती जी नर्स आहे ती सांगू लागते की तुमचे काही रिपोर्ट्स आलेत आणि त्यामुळे ना तुम्हाला आता काही झालं तरीसुद्धा पुन्हा यावं लागेल सोनोग्राफीसाठी. असं कशाला, पण तिला आता जबरदस्ती सोनोग्राफीला बोलवावं लागतं. पण ती म्हणत असते की माझ्या बहिणीचं ना लग्न आहे त्यामुळे मला जमणार नाही आहे, पण तरीसुद्धा तिचं काही ऐकलं जात नाही. इमर्जन्सी आहे. फोन ठेवल्यावरती सिद्धूला या गोष्टी सांगते. सिद्धूला म्हणत असते की काय करायचं, तर सिद्धू म्हणतो की आपल्याला जावंच लागणार आहे काही झालं तरीसुद्धा, कारण आपल्यासाठी आता आपलं बाळ इम्पॉर्टंट आहे असं देखील आता तो म्हणत असतो. मग आता भावनालासुद्धा ते बरोबर वाटत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.